नमस्कार. आज मी तुम्हाला मटरी बॉल करून दाखवणार आहे. एकदम क्रिस्पी झालेले आहेत हे. चहाबरोबर खायला खूप छान लागतात. स्नॅक म्हणून बघू शकता तुम्ही. चला तर मग सुरुवात करूया. आता माझ्याकडे कप आहे 240 ml चा. त्या कपाने मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. चाळून घेते मी. वजनी प्रमाणे याचं 200 ग्रॅम झालेलं आहे. चाळून घेते. चाळून झालेलं आहे बघा. आता त्यामध्ये मी 1 टीस्पून मीठ घालून घेते. अर्धा टीस्पून ओवा आणि अर्धा टीस्पून कलोंजी घालून घेतलं मी. आणि त्यात घट्ट तूप मी 3 टीस्पून घालून घेते. पातळ असेल तर थोडं जास्त टाका. 3 टीस्पून घालून घेतलं मी घट्ट तूप. ते पिठाला चांगलं आता सगळं चोळून घ्यायचं. पूर्ण पिठाला लागलं पाहिजे ते. खूप छान लागतात. बघा करून नक्की एकदा ह्या पद्धतीने. झालेलं आहे चोळून आता पिठाला. तर मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं. एकदम मऊ मळायचं नाही पीठ, एकदम घट्ट मळायचं पीठ. बोट दाबताना घट्टपणा जाणवला पाहिजे त्याचा. एवढं घट्ट मळायचं. पाणी जास्त नाही घालायचं. अगदी थोडं 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 घालायचं. आणि कोरडं पीठ राहिलं असलं तर बोटाला पाणी लावून मळायचं. बघू शकता तुम्ही. खूप घट्ट मळलेलं आहे मी हे पीठ. आता ह्याला मी एक 10 मिनिटाची रेस्ट देते या पिठाला. 10 मिनिटं झालेली आहेत बघा. पुन्हा थोडंसं मळल्यासारखं करून घेते मी. जास्त नाही मळत. थोडं पळपोटवर गोल रोल करून त्याचे गोळे बनवायचे मोठे मोठे. अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा त्याचा. जास्त मळायची काही गरज नाही त्याला. फक्त त्याला गुळगुळीत असं करून घ्यायचं थोडं. मी आता पळपोटवर लाटणार म्हटल्यावर थोडे छोटे गोळे करते. कारण ते एकदम पातळ लाटावं लागतं. जास्त जाड नाही लाटायचं, ते पातळ करायचं. जाड लाटलं तर ते फुगतंय आणि मग चांगलं लागत नाही ते. लागलं तर थोडासा मैदा लावायचा त्याला. जास्त काय लावायची गरज नाही. घट्ट पीठ असतंय. पातळ पोळी त्याची लाटून घ्यायची एकसारखी सगळीकडनं. राहिलेलं पीठ मी झाकून ठेवलं. हे चहाबरोबर स्नॅकला खूप चांगलं लागते मटरी. त्यात कलोंजी घातल्यामुळे जागी जागी काळं दिसतंय. ओवा आणि कलोंजी घातलंय मी. बाकी काय नाही, फक्त मीठ घातलंय आणि तूप. तर पातळ वाला लाटली आहे पोळी. आता ह्या छोट्या टोपणाने मी त्याचे गोल काढून घेते. हे पाण्याच्या बाटलीचं टोपण आहे मोठ्या. थोडं छोट्या आकारात लागतंय त्याच्यामुळे एवढी छोटी वाटी नाही. अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे. ते एका ताटामध्ये ठेवून घ्यायचं. थोडं पसरवून ठेवायचं.
ते काय चिकटत नाही एवढं. हे बघा, हे लाटून घेतले आणखी थोडे मी. आता मी 1 चमचा मैदा घेतला आणि त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेते. मध्ये लावावे लागतं हे. नुसतं पाणी लावलं तरी पण चालतं आहे. मग मी थोडी पेस्ट केली आहे मैदा घालून. असा हुबा आकार द्यायचा त्याला आणि त्याच्यावर दुसरी ही गोल चकती ठेवायची. अशी उभी रेष ओढायची त्याच्यावर बरोबर एकसारखी. अशा पद्धतीने ह्या सगळीकडे नाही लावायचं, फक्त मधल्या भागाला लावायचा असा हुबा. अशा पद्धतीने ह्या छोट्या 6 पुऱ्या मी ठेवून घेते एकमेकावर. शेवटच्या पुरीला नाही लावायचं. माझ्याकडे ही स्ट्रॉ आहे स्टीलची, त्यानं थोडं असं दाबून घेते मध्ये. जिथं आपण हे लावलं पेस्ट तिथं दाबून घ्यायचं. या पद्धतीनं करून घ्यायचे. आणि 2 दाखवते तुम्हाला. एकमेकावर अशा 6 ठेवायच्या ह्या पुऱ्या छोट्या. आणि एकसारखं जिथं आपण लावलं त्याच ठिकाणला लावत जायचं. त्याच्यावर असं त्याच ठिकाणला यावं असं. बघू शकता तुम्ही. आणि मध्ये मग असं दाबून घ्यायचं. तुमच्याकडे मोठी टूथपेस्ट असेल तर त्यानं दाबायचं, नाहीतर मी हे कोणती तरी अशी तार वगैरे असेल तर त्यानं दाबायचं. अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत. तेल जास्त नाही तापवायचं, थोडं कमी तापवायचं तेल. बघू शकता कितपत तापले तेल. थोडं मध्ये तेल मारायचं. इकडं हलवल्यासारखं करायचं जरा जरा. कसे फुलले बघा लगेचच. त्याच्या पाकळ्या कशा वेगवेगळ्या झाल्या बघा. मध्ये दाबलेलं असतं स्ट्रॉनं, त्याच्यामुळे ते उलगडत नाही, फक्त साईडच्या पाकळ्या उलगडतात त्याच्या. दिसायला खूप छान आणि खायला पण खूप छान लागतात, क्रिस्पी. थोडासा लालसरपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे क्रिस्पी होतात त्या. बघू शकता तुम्ही. काढून घेते आता, भाजलेलं आहे. तर आणखी एकदा तळून दाखवते तुम्हाला. घातल्या त्याच्या पाकळ्या सुटायला चालू होतात तेलात टाकल्या. थोडं इकडे हलवल्यासारखं करायचं त्याला. दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला पण छान आहेत. करून बघा नक्की एकदा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. मटरी, क्रिस्पी मटरी असं नाव दिलं आहे मी त्याला. हे पण तांबूस झालेलं आहे. आता काढून घेते. हे पण तांबूस कलर आला की छान लागतं खायला. कसे बॉलसारखे तयार झाले बघा. अशा पद्धतीने मी हे तळून घेतलेले आहेत.
काढून दाखवते ताटामध्ये, बघू शकता. खूप क्रिस्पी झालेला आहे.